महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघा 1 तास शिल्लक राहिलेला आहे। प्रत्येक पक्षाकडनं आणि उमेदवाराकडनं शेवटच्या तासाभरात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतोय। सभा, रॅली आणि प्रचाराचा धडाका देखील आपल्याला पाहायला मिळतोय। कुणाची सत्ता येणार, मतदार राजा कुणाला कौल देणार, 20 नोव्हेंबरला मतदान होतंय तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। मतदार राजा कुणाला कौल देणार आहे, महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येणार आहे हे 23 नोव्हेंबरला समोर येणारच आहे। मात्र आता 20 तारखेला मतदान होणार आहे, त्यामुळे आता शेवटच्या तासाभरात देखील आपण पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वच पक्षांकडनं, सर्व राजकीय नेत्यांकडनं आता प्रचाराचा धुरळा उडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटचा 1 तास उरलेला आहे। त्यामुळे या तासाभरामध्ये आता घडामोडींना वेग आल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी सभा होत आहेत, रॅली होतीये आणि प्रचाराचा हा धडाका आपल्याला पाहायला मिळतोय। थेट जाऊयात पुण्यामध्ये। पुण्याहून आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अरुण, आपण पाहतोय आता प्रचाराला अवघा 1 तास शिल्लक राहिलेला आहे आणि या तासाभरामध्ये, शेवटच्या तासाभरामध्ये खास करून विशेष घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येक पक्षाकडनं, प्रत्येक उमेदवाराकडनं आपल्याला जोर लावलेला दिसतो आहे। जाहीर सभा असतील, कुठं प्रचार रॅली पार पडतायत, काय सध्याचं चित्र आहे आणि या शेवटचा जो तास आहे, हा शेवटचा तास किती महत्त्वाचा असतो अरुण? खरं तर शेवटचा दिवस हा समारोपाचा दिवस असतो आणि या दिवशी प्रचाराच्या म्हणून ज्या ज्या काही कृत्य असतात, जे जे काही म्हणून प्रयत्न असतात, ते त्यासाठी पराकाष्ठा होत असल्याचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं। अगदी पुणे असू द्यात किंवा पश्चिम महाराष्ट्र असू द्यात किंवा संबंध महाराष्ट्र असू द्यात, या प्रत्येक ठिकाणी तिथला उमेदवार त्याच्या परीनं प्रयत्न करत होता। म्हणजे कुणाची सकाळ ही बाईक रॅलीनं झाली, तर कुणी बैठकांमध्ये आणि पत्रकार परिषदांमध्ये वेळ घालवला, तर कोणी हे प्रचार सभावरती अवलंबून होते। म्हणजे आत्ताच्या क्षणी जर बघितलं तर संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते बारामतीतल्या प्रचार सभेकडे। खरं तर इतकी वर्ष, म्हणजे आत्ता जवळजवळ 20 वर्ष साधारणपणे मी या निवडणुका कव्हर करतोय, तर शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांची समारोप सभा कव्हर करायची हा एक भाग असायचा। मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीपासून 2 सभा त्या ठिकाणी होतात, स्वाभाविकपणे एक अजित पवारांची आणि दुसरी शरद पवारांची। त्यामुळे या दोन्ही सभांकडे दोघं एकमेकांविषयी काय बोलतात, कारण आपण बघितलं पक्ष फुटला तसं पवार कुटुंब देखील फुटलं आणि तिथली निवडणूक यावी अत्यंत चुरशीची किंबहुना लक्षवेधी ठरते, कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार त्या ठिकाणी लढतायत। केवळ बारामतीचं उदाहरण म्हणून दिलं, मात्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला अशी कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची चुरस पाहायला मिळते। अनेक ठिकाणी तिरंगी लढत असल्यामुळे जे उमेदवार, म्हणजे कुठे मनसेचा असेल, कुठे स्वराज्य पक्षाचा असू द्यात, कुठले वंचित बहुजन आघाडीचे असेल किंवा कुठे अपक्ष उमेदवार, म्हणजे इंदापूरसारख्या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी ताकद पणाला लावली आहे, त्यामुळे तिथे तिरंगी लढत होते। तर कुठे मैत्रीपूर्ण लढत, म्हणजे सासवडसारख्या ठिकाणी तिथे मैत्रीपूर्ण लढत होते, तिथे तुतारी त्या ठिकाणी पंजा विरुद्ध तुतारी विरुद्ध घड्या अशा पंजा विरुद्ध धनुष्य विरुद्ध घड्या अशा स्वरूपाची ती लढत होते। त्यामुळे निश्चितपणे या दिवसाचा उपयोग आपलं चिन्ह, आपल्या पक्षाचा जाहीरनामा हा लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल यासाठी सगळे पक्ष प्रयत्न करत होते। अगदी आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये पंतप्रधानांच्या सभा झाल्या, भारतीय जनता पक्षाकडून अमित शहांच्या सभा झाल्या, योगी आदित्यनाथ येऊन गेले। शेवटच्या टप्प्यामध्ये बटेंगे तो कटेंगे किंवा वोट जिहाद सारखा विषय देखील या ठिकाणी हाताळला गेला किंवा तो मुद्दा म्हणून पुढे आणला गेला। त्याच्या विरुद्ध बाजूला वेगवेगळ्या पक्षाचे, म्हणजे ज्या ठिकाणी म्हणून काँग्रेसची सत्ता आहे त्या ठिकाणचे नेते, म्हणजे अगदी पुण्यामध्ये आज दुपारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे देखील येऊन गेले, त्यांची देखील या ठिकाणी सभा झाली, पत्रकार परिषद झाली। विनेश फोगट जी हरियाणाच्या निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरली होती, ती काँग्रेसची आमदार आहे, ती आज पुण्यामध्ये आहे। त्यामुळे ती इथल्या महिला कुस्तीगिरांना, विशेष करून कुस्तीगिरांना प्रभावित करण्यासाठी, त्यांची मतं आकर्षित करण्यासाठी पुण्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे केवळ पुणेच नाही तर मग मुंबई असू द्यात किंवा नागपूर असू द्या, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्ष हा त्याच्या परीने प्रयत्न करतोय। शेवटचा म्हणजे अवघा 1 तास राहिलाय, त्याच्यानंतर मुख्यामुख्याने, म्हणजे प्रचाराच्या भाषेत सांगायचं तर याच्यानंतर मुख्यामुख्याने प्रचार सुरू असतो। शिवाय वैयक्तिक गाठीभेटी आणि आणखी वेगळे अनुभव देखील आपल्याला येत असतात, ज्याला आपण रात्रीचे खेळ चालले म्हणतो, त्याचा
सुदैवाने अनुभव यायला नको एवढी निश्चितच अपेक्षा अरुण, मात्र खरं तर रात्रीचं खेळ चालू आणि हा जो प्रचाराचा शेवटचा तास आहे आणि इथून पुढचा जो काळ आहे याच्यामध्ये कशा पद्धतीनं वातावरण फिरतं आणि ज्या पद्धतीनं तुम्ही उल्लेख केला बारामतीकडे अर्थातच संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे, या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं आता निकाल होतो आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये नेमकं काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.